मार्को यांसेन याने केलेल्या विस्फोटक अर्धशतकी खेळीमुळे शेवटच्या ओव्हरपर्यंत गेलेल्या आणि रंगतदार झालेल्या तिसऱ्या T20 सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर 11 धावांनी मात केली आहे. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 220 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र दक्षिण आफ्रिकेला 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 208 धावाच करता आल्या आणि टीम इंडियाने या विजयासह 4 सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली आहे. BCCI अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आगामी अंडर-19 आशिया कप 2024 स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. BCCIने एकूण 15 खेळाडूंची निवड केली आहे. मोहम्मद अमन याच्याकडे कर्णधार पदाची धुरा देण्यात आली आहे, तर किरण चोरमले उपकर्णधार पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसेच आयुष म्हात्रे आणि हार्दिक राज यांचाही या स्पर्धेसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. भारतीय संघाने रोमहर्षक सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 11 धावांनी पराभव करत 4 सामन्यांच्या T20 मालिकेत 2-1 ने अशी आघाडी घेतली आहे. तिलक वर्माच्या शतकाच्या जोरावर भारताने 20 षटकात 6 बाद 219 धावा केल्या. त्याचबरोबर त्याने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिले शतक झळकावत मोठा पराक्रम केलाय. तिलक वर्मा T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा भारताचा दुसरा सर्वात तरुण फलंदाज ठरलाय आणि टॉप 10 संघांविरुद्ध T20 आंतरराष्ट्रीय शतक झळकावणारा तिलक हा सर्वात तरुण भारतीय फलंदाज ठरलाय. श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना काल खेळला गेला. या सामन्यात श्रीलंकेच्या संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेच्या संघाने 49.2 षटकात 324 धावा केल्या. श्रीलंकेच्या संघाकडून अविष्का फर्नांडोने 100 धावा केल्या, तर यष्टीरक्षक फलंदाज कुसल मेंडिसने 143 धावा केल्या. मात्र चारित असलंकाच्या नेतृत्वाखाली यजमान श्रीलंकेच्या संघाने हा सामना DLS द्वारे 45 धावांनी जिंकला आणि 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने अशी आघाडी घेतली आहे. आशिया क्रिकेट काउन्सिलने यंदा पहिल्यांदाच 19 वर्षाखालील महिला आशिया चषक स्पर्धा खेळवण्याचा निर्णय घेतलाय. आता या स्पर्धेचं वेळापत्रकही काल ACC कडून जाहीर करण्यात आलंय. तर 19 वर्षाखालील महिला आशिया चषक 29 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर मलेशियामध्ये यावर्षी T20 प्रकारात खेळवण्यात येणार आहे आणि पुढील वर्षी होणाऱ्या 19 वर्षाखाली महिला वर्ल्ड कपच्या दृष्टीने ही स्पर्धा महत्त्वाची असणार आहे. रुस्तुम-ए-हिंद कुस्ती संघटनेने 5 नोव्हेंबरला पंजाब राज्यात नवाशहर जिल्ह्यात कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीरपणे रुस्तुम-ए-हिंद हे नाव वापरलंय आणि या स्पर्धेत महाराष्ट्रातील पैलवान सिकंदर शेख रुस्तुम-ए-हिंद किताबचा मानकरी ठरलाय. मात्र ही स्पर्धा बेकायदा असून सिकंदर शेखचं जेतेपदही बेकायदा ठरलंय. त्यामुळे या बेकायदा स्पर्धेवर हिंदुस्थानी शैली कुस्ती महासंघाने कडक कारवाईचा इशारा दिलाय. हिंदुस्थानी शैली कुस्ती महासंघाचे कार्यकारी अध्यक्ष जितेंद्र राठी यांनी पत्रकाद्वारे हा कारवाईचा इशारा दिलाय. सेंचुरियन मधील सुपर स्पोर्ट पार्क येथे झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात अर्शदीप सिंगने एक नवा विक्रम आपल्या नावावर केलाय. त्याने या सामन्यात 3 बळी घेत भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार आणि भुवनेश्वर कुमार यांना मागे टाकत आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेण्याच्या बाबतीत भारताचा दुसरा सर्वात यशस्वी गोलंदाज बनलाय. भारताकडून आंतरराष्ट्रीय T20 मध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम युजवेंद्र चहलच्या नावावर झालाय. हिंदुस्थानचा विश्वविक्रमादित्य क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने रणजी ट्रॉफीमध्ये मोठा धुमाकूळ घातलाय. त्याने गोवा संघाकडून खेळताना अरुणाचल प्रदेशाविरुद्धच्या लढतीत कारकिर्दीत प्रथमच 5 बळी टिपत IPLच्या मेगा लिलावापूर्वी धुमाकूळ घातलाय. रणजी ट्रॉफीच्या प्लेट मॅच मध्ये अरुणाचल प्रदेशला पहिल्या दिवशी गोव्याने 84 धावात गुंडाळले आणि यामध्ये अर्जुन तेंडुलकरची मोठी भूमिका साकारली होती.